हाय फ्रेंड्स, परवा आपण ईस्ट आणि मैद्याचा न वापर करता टेस्टी पिझ्झा कसा करायचा ते पाहिलं होतं। आणि तुम्हाला अगदीच इन्स्टंट पिझ्झा करायचा असेल तर ब्रेडचा पिझ्झा कसा करायचा ते पाहणार आहोत। तर इथे मी काही व्हेजिटेबल कट करून घेतलेत। स्वीट कॉर्नचा वापर मी करणार आहे। रेड शिमला मिरची आहे। हा सँडविच ब्रेड आहे, तुम्ही बघू शकता खूप असा ब्रॉड येतो, त्याची चकती जी असते ती ब्रॉड असते। तर आपण आता ह्या ब्रेडच्या स्लाइस पसरून घेऊयात। खूप सोपी प्रोसेस आहे। तुम्हाला कधी अचानक पिझ्झा खायची क्रेविंग्स आली तर तुम्ही या पद्धतीने पिझ्झा करू शकता। याला ब्रेड पिझ्झा आपण म्हणतो। तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं ते पिझ्झा टॉपिंग होतं, ते कुठल्याही आपल्याला दुकानात अवेलेबल सहज होतं। तर ते आपण एका ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस मध्येच रेड चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, मिरपूड आणि टोमॅटो सॉस मध्ये आणखी रेड चिली फ्लेक्स वापरायचे आणि हा तुमचा पिझ्झा सॉस घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता जर तुमच्याकडे पिझ्झा टॉपिंग नसेल तर। आता आपण अगदी व्यवस्थितपणे हे जो सॉस आहे तो ब्रेडच्या स्लाइसला लावून घ्यायचा आहे आणि सँडविच ब्रेडच आपण वापरायचा आहे इथं। आता प्रथम आपण मोझरेला चीज आहे ते खाली पसरवायचं। तुम्ही कोणताही पिझ्झा करा, प्रथम मोझरेला जी चीज आहे ते खाली पसरवून घ्यायचं, नंतर त्याच्यावरती आपण व्हेजिटेबल पसरवायचे आहेत। त्यामुळे आपला हा पिझ्झा जो आहे टेस्टी तर होतोच, दिसायलाही खूप सुरेख दिसतो। आता आपण ह्याच्यावरती व्हेजिटेबल जे आहेत ते पसरवून घेऊ। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये टोमॅटोचा वापर करू शकता, बेबी स्वीट कॉर्नचा उपयोग करू शकता किंवा बॉईल केलेले स्वीट कॉर्न असतील तर त्याचा सुद्धा तुम्ही उपयोग इथं करू शकता। आता मी इथं रेड कलरची शिमला मिरची आणि ग्रीन कलरची वापरलेली आहे, कारण दिसायला पण ते छान दिसतं। आता आपलं हे स्लाइसेस तयार झालेले आहेत। परवा जी मी पिझ्झाची रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन, तिथं जाऊन चेक करायचं आहे जर का तुम्हाला तो पिझ्झा कसा करायचा पाहायचा असेल तर। आता आणखी वरून थोडंसं आपण मोझरेला चीज वापरायचं आहे। शक्यतो असा प्रयत्न करायचा की मोझरेला चीज आपण वापरायचं आहे। आता ह्याच्यावरती आपण थोडंसं रेड चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, मिरपूड थोडीशी भुरभुरायची आहे, त्याशिवाय पिझ्झाचा फ्लेवर येत नाही। दिसताना तरी इतकं सुरेख दिसते आणि खाताना सुद्धा खूप टेस्टी असे हे ब्रेड पिझ्झा तयार होतात, सोबत झटपट होतात। जास्त वेळ दौडायची गरज नाही, फर्मेंट करायची गरज नाही। वाव, मस्तच। मी रेड चिली फ्लेक्स थोडंसं जास्त वापरते कारण झणझणीत असं लागलं पाहिजे। आता इथं मी कढई गरम करायला आधीच ठेवलेली आहे 5 मिनिटं। आता ह्याच्यावरती आपण तूप किंवा बटर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते किंवा मग तेल वापरायचं, थोडंसं पसरवून घ्यायचं। कढई अगदी खूप जास्त गरम सुद्धा करायची नाही, कारण हा ब्रेड आहे आणि ब्रेड पटकन खालून करपतो। तर आता आपण एक स्लाइस ठेवूया याच्यावरती, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एकदम गॅसची फ्लेम पूर्ण लो करायची आणि 5 मिनिटं आपण हे छान असा ब्रेड भाजून घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता चीज किती छानपणे मेल्ट झाले। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आणि याच पद्धतीने मी दुसरे ब्रेडच्या स्लाइस भाजून घेणार आहे। आता एका प्लेटमध्ये मी स्लाइस घेतलेली आहे आणि मी तुम्हाला ते कट करून दाखवते। किती चीजी टेस्टी हा ब्रेड पिझ्झा झालेला आहे। वाव, मस्तच। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। बाय बाय।